नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामध्ये जवळपास 13,000पेक्षा जागांची भरती ही ग्रामविकास विभागाने त्याची जाहिराती प्रसिद्ध केलेली आहे। त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्हा परिषद अंतर्गत त्या जाहिराती येत आहेत। त्याच अनुषंगाने आपण आज हा व्हिडिओ बघणार आहोत। 13,000 प्लस जागा म्हणजे भरपूर अशा जागा आणि त्याच्यामध्ये एकूण 21 पदांसाठी 13,000च्या वर जागा अशा प्रकारचे ग्रामविकास विभागामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे। नेमकं आपण बघणार आहोत की नेमकी याच्यामध्ये कुठल्या जागा येतात आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत ते पण आपण बघू शकतो। त्या अनुषंगाने हा व्हिडिओ आपण बघत आहोत। हे बघा, आपल्याला गट क संवर्गातील रिक्त पद हे भरण्यात येऊ राहिले। तर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज आणि जर आपली जाहिरात बघायची असेल तर आपले नेहमीच संकेतस्थळी पाठच करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर जाऊन बघायचं आहे। ते म्हणजेच www.mahapariksha.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपण सर्व माहिती बघू शकतो मित्रांनो। तर याच्यामध्ये कुठले पद येतात ते आपण थोडक्यात बघूया। आता आपण सध्या बघत आहोत भंडारा जिल्हा परिषदमधली ही पेपर कटिंग आलेली ही जाहिरात आली, शॉर्ट जाहिरात म्हणतात त्याला। तर त्याच्या अंतर्गत जी पदं येतात ही कनिष्ठ अभियंता स्थापत्य, त्याच्यामध्ये लघु पाणीपुरवठा विभाग असं काहीतरी असेल, ते कनिष्ठ अभियंता, ग्रामसेवक कंत्राटी पदं, औषध निर्माता, त्यानंतर आरोग्यसेवक पुरुषमध्ये परत एक हंगामी फवारणी कर्मचारीमधून अशा प्रकारची पदं आहेत। त्यानंतर आरोग्यसेवक महिला, आरोग्य पर्यवेक्षक, विस्तार अधिकारी कृषीमधून, पशुधन पर्यवेक्षक, त्याच्यानंतर वरिष्ठ सहाय्यक लेखा, वरिष्ठ सहाय्यक लिपिक, विस्तार अधिकारी सांख्यिकी अशा प्रकारच्या ह्या जागा असतात मित्रांनो। आता ह्या 143 जागा आहे। आपण प्रत्येक जिल्ह्याच्या जागा आपण महापरीक्षा पोर्टलला जाऊन बघू शकतो। प्रत्येक जाहिरात तुम्ही डाउनलोड करून घ्या, त्यामुळे तुम्हाला निश्चित कळेल की नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये आपण फॉर्म भरावा, किती जागा आपल्या आहेत, आपल्या काच्या किती आहे, आपल्या समांतर आरक्षणामध्ये किती आहे, या सर्व गोष्टी त्याच्यावर क्लिअर होतील। कारण प्रत्येक व्हिडिओ आपण बनवणं शक्य नाही आहे। 36 जिल्हा परिषदेच्या म्हणजे जागा येतील, आपले 34 जिल्हा परिषद आहे 36 जिल्ह्यापैकी, तर 34 जिल्हा परिषदेच्या जागा येतील। त्यामुळे आपण ते स्वतः जाऊन डाउनलोड करून घ्यायच्या जाहिराती आणि त्या अनुषंगाने बघायचं की आपल्याला फॉर्म कुठे भरायचा आहे आणि याची पात्रतासुद्धा बघायची, कोणत्या बदल आपण पात्र आहे, कोणत्या बदलाला नाही, यासुद्धा गोष्टी जी डिटेलमध्ये जाहिरात येईल त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत। पण याच्यामध्ये फक्त आपल्याला बघायचं होतं की ह्या जाहिराती आलेल्या आहे हे तुम्हाला माहीत हव्यात आणि त्याच्यात तारखा माहीत आहे। ऑनलाईन अर्ज करण्याचे जे वेळापत्रक आहे ते खूप महत्त्वाचं असतं, तेच आपण याच्यामध्ये चर्चा करणार आहोत। आता जर आपण बघितलं ऑनलाईन अर्ज वेळापत्रक बघितलं तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची सुरुवात दिनांक 26 मार्च 2019 रोजी रात्री 10 वाजेपासून अशा प्रकारचे हे आपण फॉर्म भरणे सुरू होतील आणि ते 16 एप्रिलपर्यंत चालतील मित्रांनो, रात्री 12 वाजेपर्यंत। अशा प्रकारचं हे टाईम टेबल आहे जिल्हा परिषद भरतीच्या ह्या जागांसाठी मित्रांनो। 26/3 ह्या अर्जाची डेट जर समोर असली पण आता जाहिरात काढणे अनिवार्य होतं, कारण आचारसंहितेच्या नंतर आपण जाहिरात काढू शकत नव्हतो किंवा सरकार जाहिरात काढू शकत नव्हतं। त्यामुळंच हे अगोदर जाहिरात काढून नंतर त्यांनी ते डेट ठेवलेली आहे मित्रांनो, हे लक्षात असू द्या। त्यामुळं अशाच प्रकारचं आपली पोलीस भरतीसुद्धा निघायला पाहिजे होतं, पण अजून कुठल्याही प्रकारची हालचाली नाही आहे। म्हणजे सरकारचं काय चाललं आहे काही समजायला पर्याय नाही आहे। बाकी विभागाच्या जागा काढते, मग पोलीस भरतीच्या का नाही? बाकी विद्यार्थ्यांना चान्स मिळाला, सरळ सेवेची तयारी करणारे जे आहे त्यांना चान्स मिळाला आहे नोकरीसाठी, पण मग पोलीस भरती उमेदवारावर अन्याय का होत आहे हे समजण्याच्या पलीकडलं आहे। कारण याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 26 मार्चची जी जाहिरात पडणार आहे ती तेव्हापासून वेळापत्रक सुरू होणार आहे, त्याची जाहिरात आज पडलेली आहे। मग ह्याच अनुषंगाने आपली पोलीस भरतीसुद्धा त्यांनी करायला पाहिजे होतं। हे सरकारचं काय सुरू आहे काही समजेना। त्यातल्यात रिक्त पदांच्या जागा आहे त्यासुद्धा मागच्या 2014ला मेगा भरती झाली, तेव्हापासून परत पोलीस भरतीची मेगा भरती झालेली नाही आहे। रिक्तच पदं ते काढत आहेत। त्या रिक्त पदंसुद्धा ह्यावर्षी रिक्त पदांची बी त्यांची काढायची भावना नाही। नेमकं काय करायला पाहिजे काही समजत नाही। सर्वात जास्त तयारी करणारे विद्यार्थी जर महाराष्ट्रात कुठले असतील तर ते पोलीस भरतीची आहे। पोलीस भरतीची तयारी सर्वात जास्त मुलं करतात, गोरगरिबांची मुलं त्याच्यामध्ये जास्त असतात, कारण बाकी जागांसाठी ते फॉर्म भरत नाही आहे। कारण आपल्याला माहिती आहे की तलाठी व्हायचं असेल तर आपल्या इकडं काय चालतं आणि काय नाही हे सांगायची काही आवश्यकता नाही आहे।
किती वशिला चालतो हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे. फक्त गरिबांसाठी एकच पोस्ट आहे ती मिळू शकते म्हणजे, आणि ती मिळून ते गव्हर्नमेंटमध्ये एंट्री करू शकतात म्हणजे पोलीस भरतीची पोस्ट आहेत. त्या अनुषंगाने पोलीस भरती निघलीच पाहिजे. सर्व महाराष्ट्राच्या मुलांची भावना आहे, याच्याकडे सरकारनं जरूर लक्ष द्यावं. ह्या माध्यमातून मी सरकारला सुद्धा सांगेल की तुम्ही पोलीस भरती काढा, बाकी नाही काढल्यात चालते, मी पोलीस भरती काढणं महत्त्वाचं आहे आणि ते सुद्धा 10,000च्या वर जागा आल्या पाहिजे. अशा प्रकारे मी तुमच्या वतीनं मी सरकारला विनंती करतो आहे. त्याच्यानंतर आपण हे बघा, हे फॉर्मसुद्धा आपण भरायचे आहे. सर्वच यावर्षी स्पर्धा परीक्षा जेवढ्या जागा निघतील सर्वच फॉर्म आपण ज्याला पात्र आहेत भरून टाका मित्रांनो. कारण हे सरकारचं काही खरं नाही, यंदा काढल्या जागा आणखी जर हेच सरकार परत आलं तर 5 वर्ष काय करावं आपण. त्यामुळे मतदान करताना थोडा विचार करायचा, 5 वर्षामध्ये यांनी काय केलं आणि आपल्याला काय भोगावं लागलं आणि कोणामुळं आपण सध्या घरी आहोत हे सुद्धा आयुष्य लक्षात ठेवायचं आहे. आणि मतदान करताना तुमच्या हिशोबाने योग्य उमेदवार तुम्ही निवडायचा आहे मित्रांनो. अशा प्रकारचं हे टाईम टेबल होतं. असं हे टाईम टेबलनुसार आपण ह्या पदांसाठी पात्र आहोत की नाही त्या अनुषंगाने आपण फॉर्म भरायचा आहे. अशा प्रकारे झेडपीच्या जाहिराती आपण आता ही गोंदियाची भंडाऱ्याची बघितली, त्याच्यानंतर भरपूर अशा जिल्ह्यांच्या आपल्याकडे आलेल्या आहे. समोर जर आपण बघितलं तर इथं जिल्हा परिषद नागपूरची जाहिरात आहे. नागपूरच्या सुद्धा या अशा प्रकारची पदं आहेत. ही पदंसुद्धा आपण बघायची, डिटेलमध्ये जाहिरात बघायच्या अशा प्रकारे. आणि टाईम टेबल तोच राहील सर्व जिल्ह्यांसाठी. आणि काही अडचणी असतील तर डायरेक्ट www.महापरीक्षा.gov.in या संकेतस्थळावर जाऊन सर्व जाहिराती डाउनलोड करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर गोंदियाच्या सुद्धा आपण जागा स्क्रीनवर बघू शकतो. या गोंदियाच्या जागा आहे. भरपूर अशा जिल्ह्यांच्या जागा आपल्याकडे आतापर्यंत आलेल्या आहे. त्याच्यानंतर ही समोर बघितलं आपण तर जिल्हा परिषद वर्ध्याच्या सुद्धा जागा आहे मित्रांनो, हे आपण बघू शकतो. वर्ध्याच्या ह्या जागा अशा प्रकारच्या. वर्धा झाल्यानंतर समोरचा जिल्हा आपण जर बघितला स्क्रीनवर आपण कोल्हापूर जिल्ह्याअंतर्गत बघू शकतो. कोल्हापूर जिल्ह्याच्या सुद्धा जागा आलेल्या आहेत. त्याच्यानंतर समोर बघितलं तर सातारा जिल्ह्याच्या अशा प्रकारच्या जागा आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर समोर बघायला गेलो आपण तर आपल्या स्क्रीनवर बघू शकतो आपण जालना जिल्ह्याच्या जागा. त्याच्यानंतर समोर बघा, आता सध्या बघतो आपण नंदुरबार जिल्हा. त्याच्यानंतर सांगली जिल्हा. त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा. त्याच्यानंतर अकोला जिल्हा. अशा प्रकारे सर्व जिल्ह्यांच्या जागा मित्रांनो आलेल्या आहे. आपण महापरीक्षा पोर्टलवर किंवा जो स्पेसिफिक जिल्हा आहे त्याच्या साईटवर, जिल्ह्याच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा आपण या जाहिराती झेडपीच्या जाहिराती चेक करू शकतो. जिल्हा परिषद बुलढाणा असो किंवा जिल्हा परिषद असे उदाहरण टाकले, जिल्हा परिषद अकोला, जिल्हा परिषद सांगली, अशा प्रकारे आपण टाकलं तिथं जाऊन सुद्धा आपण ती जाहिराती डाउनलोड करू शकतो आणि बघू शकतो. काही अडचणी असेल तर नक्की कळवा. पण याच्यामध्ये मला तरी वाटतं की आपण जे पोलीस भरती करतात त्यांना काहीच रस नाही या गोष्टीमध्ये. त्यांना फक्त पोलीस भरती होणेच हे सर्वात महत्त्वाचं सर्वप्रथम टार्गेट आहे. त्या अनुषंगाने त्याच्यावर अन्याय न होता पोलीस भरती आलीच पाहिजे अशी माझी सरकारला विनंती आहे. तर चला मित्रांनो, अशा प्रकारची जाहिरात होती, तुम्ही हे लक्षात ठेवा आणि त्या अनुषंगाने पदं येत हे भरून टाका. आणि पोलीस भरती संदर्भात कुठलीही न्यूज आली ती सर्वप्रथम घेऊन येऊच, त्यात काही अडचण नाही. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.